तर नमस्कार सर्वांना. तर हो का आपलं काट्या रवायचं काम चालू आहे. काटे हातरून घेतल्यात सगळ्या आणि पाणी पण चालू आहे, कारण का त्याला पाण्यातच दाबायला लागते. तशा कोरड्यात रवत नाहीत काट्या. आणि पाऊस बी चालू आहे. आज 4 दिवस झालं पाऊस आपल्याकडे बारीक बारीक झिमझिम झिमझिम पाऊस येतोय. तर हे बघा असं चाललंय, पाणी पाटाने येते. इकडं अशा एवढ्या काट्या हातरून घेतल्यात, थोड्याफार रावलेल्या पण आहेत. दाखवते तुम्हाला कसं काय रावले. भिजवायला लागते, अगदी पाय गुडघ्यापर्यंतच रावतात. पावसाने ओलं झालं आणि पाण्याने ओलं झालंय. आणि हो का ह्या काट्या एवढ्या रावल्यात, आपण एकच वाखर रवून झालंय आणि इकडं बाकीचे हातारलेले आहेत. आता सगळ्याच रवून घ्यायच्यात. पाऊस बारीक बारीक येतोय त्याच्यामुळं काय. आणि इकडं बघा पावसात पाणी पितात. आल्यापासून 4 बाऱ्या पाणी प्याल्यात. पावसात कोण पाणी पितं? हा, तुझ्या बडबडीने ताण लागली मला. माझ्या बडबडीने तहान लागली का? आता आल्यापासून बडबड तरी केली का? काठ्या रवून घ्या म्हणती पटापटा, तर पाणी पित बसतात. किरकिर लावली माग. काय किरकिर लावली? काय किरकिर असते काय? तर बघा आमचं असं काम चालू आहे. तर आता पूर्ण रवून झाल्या दाखवते तुम्हाला. आता या काट्या रवून घ्यायच्या, त्याला खुट्या ठोकायच्या, तार वाढायची, नंतर त्याला सुतळी लावून बांधायचं. त्याचं इतकं बांधच तर हडद आहे. त्यातमध्ये पाऊस काय लय पडा नाही, थोडा थोडा पाऊस येतोय. 4 दिवस झालं पाऊस येतोय, पण पाऊस काय म्हणावा असा नाही. इरीत थोडंसं पाणी 4 दिवसाचं सासावलेलं, त्यातूनच आपण हे रवून घ्यायचं काम चाललंय. तर बघू, दाखवते तुम्हाला पूर्ण काट्या रवून झाल्या. तर आपली आता इथं मोटर चालली. इथं आहे आपला घास लावलेला आहे थोडासा गायांसाठी. ही असं पाटाने पाणी येतं. कारण का पाणी लागतं. आता निम्म तर झालंय रवून आणि निम्म रवायचं चाललंय. पाण्याशिवाय रवताच येत नाही, त्याच्यामुळं आता निम्म रवून झालेले आहे. निम्म्या काठ्या रवायच्या राहिल्या. तर हो का आपल्या काठ्या सगळ्या रवून झालेल्या आहेत. आता सकाळी 11 वाजता आलो आहे आम्ही, तर आता 2 वाजल्यात. 2 वाजेपर्यंत दोघांनी काठ्या रावल्यात. काठ्या रवायचं लय अवघड आहे. एक काठी दोघांनी धरून रवायला लागते, त्यामुळं 2 वाजल्यात. आता काठ्या पूर्ण आपल्या रवून झाल्यात. तर आपला दादू घरी, त्यामुळं आता घरी निघालोय आपण. तर आता गुरांचा टायमिंग झाला. आता गुरांना कडवाळ न्यायचं, घास न्यायचा, शेण पाणी धारा. तर असं आहे आज दिवसाचं काम आपल्या. तर चला आजचा ब्लॉग आपण इथंच थांबूया. तर भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये. लाईक सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.